पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना देखील दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीच्या सरकारतर्फे माननीय शिंदे साहेबांतर्फे देवेंद्रजींतर्फे दादांतर्फे देखील दीपावलीच्या शुभेच्छा देतो। आणि आज पत्रकार परिषदेचं जे आयोजन केलं आहे त्याचं कारण एवढंच आहे की गेले 4-5 दिवस आम्ही कोकणामध्ये असताना चिपळूणच्या बैठकीमध्ये जे काही मी भाषण केलं होतं त्याचा वेगवेगळा अर्थ लावून महायुतीच्या संदर्भामध्ये जी चर्चा केली जाते त्या संदर्भात खुलासा व्हावा यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे। कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल आणि अन्य परिसर असेल या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने काम करतो आणि काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीकडेच असाव्यात ही प्रामाणिकपणाची इच्छा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांचीच आहे। परंतु हे करत असताना ज्यावेळी चिपळूणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमधनं अनेक पदाधिकाऱ्यांनी काही स्थानिक मुद्दे मांडले आणि स्थानिक मुद्द्याच्या अनुषंगाने मी सांगितलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे। आपल्याला महायुती करूनच निवडणुका लढवायच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेंवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे। हे सांगत असताना मी हा देखील दाखला दिला की 2 दिवस अगोदर माननीय शिंदे साहेब ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या बूथ कमिटीच्या प्रमुखांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते त्यावेळी देखील शिंदे साहेबांनी ही भूमिका मांडली होती की आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे। परंतु स्थानिक पातळीवरची नवीन मित्रपक्षामध्ये आलेली जी मंडळी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलेलं होतं त्या वातावरणावरनं बोलताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मी असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे। आमच्याकडनं असं कुठचीही वागणूक होणार नाही की ज्याच्यामुळं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होईल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होईल आणि अजितदादांना देखील त्रास होईल असं कुठचंही काम मंत्री म्हणून असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून असेल हे आमच्याकडनं होणार नाही। परंतु स्थानिक लोकांना जर खुमखुमीच असेल तर धनुष्यबाण कशा पद्धतीनं चालतो हे दाखवायला आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत हे त्या कार्यकारिणीमध्ये म्हटलेलं मी वक्तव्य होतं। त्याचा काही लोकांनी विपर्यास केला, त्याच्यामध्ये मग युती तुटली कोकणातली अशा पद्धतीचं काही लोकांनी सांगितलं। परंतु आजही शिंदे साहेबांचे आदेश स्पष्ट असे आहेत की महायुतीनंच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि महायुतीनंच या आपल्याला जिंकायचे आणि भगवा फडकवायचा आहे। परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक मित्रपक्षांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यामुळं आपला मित्रपक्ष हा डॅमेज होणार नाही। मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील हे 3 नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे। आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील त्यांना देखील या 3 नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळं महायुतीनंच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लढल्या गेल्या पाहिजेत याच्यावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, आम्ही देखील करणार नाही। कोकणाच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल हे 3 भाग हे तळ कोकणामध्ये येतात। त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये देखील महायुतीचं काय होतं आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघावं लागेल कारण मी संपर्क मंत्री आहे सिंधुदुर्गचा। आणि सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीनं फॉर्म्युला ठरेल, ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गाच्या महायुतीच्या वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा त्याच्यामधल्या ज्या काही घडामोडी असतील नक्कीच त्याचे पडसाद रत्नागिरीमध्ये देखील उमटणार आहेत। त्याच्यामुळं महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आणि महायुतीनं लढत असताना कोकणातला कार्यकर्ता म्हणून मी स्वतः शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की कुठेही महायुतीला आणि तुमच्या प्रतिमेला तडा जाईल आणि देवेंद्रजींच्या प्रतिमेला तडा जाईल असं वक्तव्य आमच्याकडनं होणार नाही, अशी वागणूक आमच्याकडनं होणार नाही। परंतु तीच भूमिका सिंधुदुर्गामध्ये असली पाहिजे, त्याच सन्मानानं सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे, त्याच सन्मानानं रत्नागिरीमध्ये युती झाली पाहिजे, तसंच रायगडपर्यंत आलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका मुख्य नेते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडलेली आहे। आणि म्हणून ते जे भाषण केलं त्याचा विपर्यास करण्याचा काही लोकांनी जो विरोधकांनी प्रयत्न केला आहे त्याला कोणीही बळी पडू नये, तो गैरसमज पसरू नये यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या BMC पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी यासाठी युती असावी हीच शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो।
याच्यानंतर एवढं का, कारण की याच्यानंतर बावनकुळेंना ज्यावेळेस आम्ही विचारलं होतं, बावनकुळे साहेबांची अशी प्रतिक्रिया आली होती की बाबा माहितीमध्ये एकमेकांच्या विरोधात डॅमेज होईल अशा स्वरूपाची भूमिका मांडू नये असं मत आहे, आणि ते 2-3 दिवसामध्ये काहीतरी बैठक तुमच्या समोर समिती सगळ्या सदस्यांचे घेतील, आणि यापुढे जर अलायन्स करायची नाही या तरीही तो सूर मुख्यमंत्र्यांचा पण आहे आणि अर्थात बावनकुळे भाजप किंवा शिंदे साहेबांचा पण होता, पण तरी देखील इतकं की बाण घुसेल वगैरे इथपर्यंत तुमच्याकडनं स्पॉन्टेनियसली का? नाही, बाण घुसेल नाही म्हटलं मी. बाण सुटेल आणि नाही, बाण घुसेल हे म्हणजे असं नाही म्हटलं. बाण घुसेल म्हटलं नाही, बाण सुटेल म्हटलं नाही. घुसेल विसेल इकडे तर मी घुसतच नाही. मी असं म्हटलं की धनुष्यबाणाची निशाणी कशी चालेल, म्हणजे शिवसेना कशी चालेल असं मी म्हटलं. आणि घुसवीन घुसवणारे हे वेगळे आहेत, मी नाही. त्याच्यामुळं बाण घुसवीन बिसवीन मी काय म्हटलं नाही. मी असं म्हटलं, आदरानं म्हटलं, आणि हे पण म्हटलं पुढे की युतीचे सगळे अधिकार हे शिवसेना पक्षानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, तसे भाजपानं देवेंद्रजींना दिलेले आहेत, तसं अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेलं आहे. माझं सांगण्याचा मतदार्थ त्याच्यामध्ये असा होता की स्थानिक पातळीवरच्या लोकांनी वक्तव्य करून मिठाचा खडा कुठं महायुतीमध्ये टाकू नये. कारण मी आजही, म्हणजे काल मी रत्नागिरीमध्ये होतो, परवा रत्नागिरीमध्ये होतो, या सगळ्या रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये मी अनेक पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला महायुतीनंच पुढं जायचं आहे. परंतु ते जे काही भाषण केलं गेलं, आता सोशल मीडिया देखील एवढं प्रचंड प्रगत झालेलं आहे की त्याच्यामध्ये अल्ट्रेशन झालं की असं बोललो, मी असं काही बोललो नाही. आणि शेवटी माझं वाक्य असं होतं की उद्या मी जरी उद्योगमंत्री असलो, मी जरी शिंदेसाहेबांबरोबर एक सहकारी म्हणून काम करत असलो, तरीसुद्धा युतीचे निर्णय घेण्याचे अधिकार हे शिंदेसाहेबांना आहेत. त्याच्या आम्ही बोलून काहीच उपयोग नाही, हे देखील मी सांगितलं. महायुतीच्या बाबतीतला पूर्ण निर्णय हे 3 नेते घेतील, हे देखील मी त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं. तुम्ही सगळं बोलताय, पण तुमच्याच पक्षाचे दंगेकर तिथे रोज बाण सोडत आहेत. दंगेकर रोज वेगवेगळे आरोप करतायत, युतीमध्ये खड्यात टाकण्याचं कामही करतायत, असे आरोप होत आहेत. आणि सर्वप्रथम पुणेकर म्हणून त्यांनी आता सध्या ट्विट केलंय. नाही, दंगेकरांशी मी स्वतः बोलणार आहे. आणि दंगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी मी देखील तिथं उपस्थित होतो. प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे. नक्की दंगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो, परंतु मी स्वतः शिंदेसाहेबांची चर्चा करेन. वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील दंगेकरांची भेट घेईन, कारण ते आमचे सहकारी आहेत. परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे. त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये, तसं बाकीच्यांनी देखील कोणी करू नये, या मताचं मी आहे. हाच मुद्दा आहे की धनगेकर भाजपवर टीका करताना थांबत नाही आणि इकडे गणेश नाईक शिवसेनेवर टीका करताना थांबत नाही. का दोन्ही नेते त्यांना? मी तेच सांगितलं ना, धनगेकरांना जो क्रायटेरिया आहे तोच प्रत्येकाला, तो मला पण असला पाहिजे. म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केला की माझ्या भाषणाचा अर्थ काय होता. मी जे फक्त वाक्य धनुष्यबाण चालेल एवढं म्हटलं, तेवढंच दाखवलं गेलं. पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे 3 नेते, महायुतीचे जे 3 नेते आहेत तेच हे निर्णय घेणार आहेत, त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये. तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलत आहेत किंवा ट्विट करतायत, तसं कोणीच करू नये. ना शिवसेनेच्या मधल्या नेत्यानं करू नये, ना भाजपमधल्या नेत्यानं करू नये. आणि म्हणून साहेबांशी चर्चा करून जर मला धनगेकरांची भेट घ्यावी लागली तर मी देखील या 2 दिवसात धनगेकरांची भेट घेणार आहे. काही त्यांना समज दिली किंवा काय असं आहे? आणि मुळात धनगेकर पार्टी सोडणार आहे किंवा त्यांच्यावर कारवाई करणार आहे का, हे सगळं गॉसिप पुण्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आता होतं कसं बघा, आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे. मग नवी मुंबईचं काय? मला असं वाटतं की समन्वयानं हे घेतलं पाहिजे. इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत, मी असं करतो तसं करतो, हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमानं घेतलं पाहिजे. जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे. मगाशी मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आम्ही देखील वागलं पाहिजे, कारण ते आज महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. तसं शिवसेनेच्या लोकांनी आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हटलं की धनगेकरांना जरी भेटावं लागलं तरी मी जाईन, परंतु हा सगळा नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे. आज शिंदे साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीच्या बाबतीमध्ये
चर्चा स्थानिक पातळीवर होईल, जिल्हा त्याच्यानंतर विभाग पातळीवर होईल किंवा राज्य पातळीवर साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल, हे साहेब निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये मला देखील माहिती नाही युतीच्या बाबतीमध्ये, पण युती करायची आहे एवढंच मला माहिती आहे. त्यामुळे युतीचे वेगवेगळे संदेश हे पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं जाऊ नये ह्या स्पष्ट सूचना साहेबांच्या देखील आहेत. सर असं आहे का तुमचे नवी मुंबईतले नेते बोलतात आमचे धनगेकर बोलतात, असं काही टिट फॉर टॅटचा हा खेळ सुरू आहे का एकमेकांचा? कारण दोन्ही महानगरपालिका दोन्ही ठिकाणचं एवढंच महत्व आहे? आणि मला असं वाटत नाही. धनगेकरांचे विषय आणि त्याला असलेली झालर ही वेगळी आहे, आणि गणेश नाईक साहेबांचे विषय आणि त्यांची जी विषयाची चर्चा होती हा भाग वेगळा आहे. आता तसं बघायला गेलं, पहिलं सुरुवात कोणी केली तर ते सगळे तुमच्याच बातम्या काढून बघायला लागतील, कुठच्या तारखेला अगोदर कोणी टीका केली. तर हे टिट फॉर टॅटचा काही संबंध येत नाही. दोन्ही नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे, आपल्याला जर महायुतीमध्ये काम करायचं असेल, तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल, तर आपल्या वक्तव्यानं दुसरा पक्ष नाराज होणार नाही किंवा आपल्या नेत्याला कुठं त्रास होणार नाही, ही भूमिका आमच्या लोकांनी पण घेतली पाहिजे. साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या लोकांनी आणि भाजपा आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी देखील घेतली पाहिजे. भाजपचं नेतृत्व कमी पडलं का गणेश नाईकांना हे सगळं आरोप थांबवायला किंवा करायला? मी असं अजिबात म्हणणार नाही. देवेंद्रजी अतिशय सक्षमपणानं भाजपचे प्रमुख नेते म्हणून काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेब असतील, ते समन्वय समितीचे सदस्य आहेत, रवींद्र चव्हाण समन्वय समितीचे सदस्य आहेत, मी आहे, शंभूराज आहेत. त्यामुळे आमच्यामुळं मध्ये चर्चा होताना असं कुठेही कटुता निर्माण झालेली नाही. पण अशा वक्तव्यामुळं होऊ नये याची दक्षता, ज्याचा शब्दप्रयोग मी केला की युती बिघडवण्याचं काम सगळ्याच मित्रपक्षातल्या लोकांनी कोण जर करत असतील त्यांना थांबवलं पाहिजे. शासनाच्या बालनाट्य स्पर्धेमध्ये खासगी हस्तक्षेप होतोय अशी एकंदरीत चर्चा आहे. तुमच्या पत्नीकडे बोट जात आहे. पण मला असं वाटतं की तो बालरंगभूमीचा विषय आहे. त्याच्यावर बालरंगभूमीच्या ज्यांनी टीका केली होती त्यांनी स्वतः खुलासा पण केलेला आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यावर मी आता बोलणं योग्य नाही. त्याचं काय खुलासा झालं. संस्थांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे महायुतीतच कुठेतरी कुरघोडी करताना दिसतंय. भाजपाचे, शिवसेनेचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी यांना फोडतायत, राष्ट्रवादीची फोडतायत. भाजप कुठेतरी तुमच्या पक्षावर किंवा राष्ट्रवादीवर कुरघोडी करते असं वाटतं? मी मगाशी तेच सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा भाजपा असेल, या काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं, पदाधिकाऱ्यानं हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या वक्तव्यामुळं, आपल्या एखाद्या स्टेटमेंटमुळं, आपल्या एखाद्या वागण्यामुळं आपल्या नेत्याला त्रास होणार नाही. ही भूमिका प्रत्येकानं जर घेतली तर ही कटुताच येणार नाही. पण आजही शिंदेसाहेबांची भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून, प्रमुख म्हणून हीच आहे की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीनं पुढे जायचे आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना म्हटलंय की मुंबईमध्ये युती करणार आहे आणि उरलेल्या ठिकाणी सोयीनुसार करणार आहे. तर तुमच्या मतदारसंघामध्ये काय सोय वाटते तुम्हाला? युतीत जाणं योग्य वाटतंय की वैयक्तिक पाहिजे? आता हे मी काय पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकत नाही की माझ्या मतदारसंघामध्ये मला काय वाटतंय, माझ्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय. पण जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्गामध्ये असेल, रत्नागिरीमध्ये असेल, रायगडमध्ये असेल, महायुती व्हावी ही आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे. तुमच्या खात्याविषयी एक प्रश्न असा होता की आपले विदेशात जाऊन एमओएस होता, गुंतवणूक येते महाराष्ट्रात, पण आपले इथले बेरोजगारी आहे ती काही कमी होत नाही. म्हणजे इकडे आपण म्हणतो की एवढे विकास प्रकल्प आपण आणले, रोजगार आणला, गुंतवणूक केली, पण दुसरीकडे बेरोजगारी का कमी होत नाही महाराष्ट्रात? यामध्ये मी आपल्याला एक विनंती केली होती एक 3 महिन्यापूर्वी. आम्ही जशी एक शासकीय कमिटी तयार करतो तशी पत्रकार बांधवांची एक कमिटी आपण तयार करावी. आम्ही त्यांना नक्की MOU केलेले प्रोजेक्ट कुठं केलेत, किती बेरोजगारी दूर झाली, कशा पद्धतीनं बेरोजगारी दूर झाली, हे आखो देखा हाल दाखवू. त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवणार नाही. तर तशी तुम्ही कमिटी नेमा. त्या कमिटीला चांद्यापासून बांद्यापर्यंत न्यायची जबाबदारी MIDCची आहे. साधं त्याच्यातलं मूर्तिमंत उदाहरण देतो. गडचिरोलीमध्ये परवा नक्षलवाद्यांनी जे सरेंडर केलं आणि ते ज्या नोकरीत आले ते देखील उद्योग हे MOU मधलेच आहेत. सर, एकीकडे ठाकरेंची आणि मनसेची जवळीक वाढते, त्याच्यावरती काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आणि काँग्रेसच्या नाराजीवरती संजय राऊत म्हणतात का आपल्याला फक्त भाजपाचा पराभव करायचा आहे, आम्हाला तर पंतप्रधान राहुल गांधीच बनवायचं होतं. नाही, चांगलं ना. स्वप्न मला देखील पडतात. आता तुम्हाला सांगितलं की मला ट्रम्प व्हायचं आहे, तसंच आहे ते. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हायचे आहेत, म्हणजे उदय सामंतला ट्रम्प व्हायचं आहे. त्याच्या पलीकडे काय नाही. मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे, हे मला काल स्वप्न पडले.
आता तुम्ही चालवणार का बातमी की उदय सामंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार? तसंच आहे ते. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार हे एक दिवा स्वप्न आहे आणि दिवसा पडलेलं स्वप्न आहे, काही अर्थ नाही. शेवटी पंतप्रधान होण्यासाठी देश आपण कसा चालवणार आहोत हे महत्त्वाचं आहे. आपला सहकारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे. तो उभा असताना रात्रीपर्यंत आपण परदेशात राहणं देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत. आता जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करायची, सैनिकांवर टीका करायची. हो, ज्या देशाला सैनिकांचं एक आवरण आहे, कवच आहे, त्या सैनिकांवर जर तुम्ही टीका केली तर कसं काय तुम्ही पंतप्रधान बनू शकता? बरं, ती टीका कुठं करता तुम्ही? देशात पण करता आणि देशाच्या बाहेर जाऊन देखील करता. त्याच्यामुळं ठीक आहे, जसं मी सांगितलं की हा या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद आहे की ते पंतप्रधान होणार आहेत, म्हणजेच उदय सामंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे. सर, अबू आझमीने एक कॉन्ट्रोवर्सी वाक्य केलं आहे. सरफराज खान जो क्रिकेटर आहे, खूप प्रसिद्ध क्रिकेटर आहे, त्याला वगळलेलं भारतीय संघात, तर एक जातीवाचक आहे किंवा त्याच्यामुळे त्याला वगळण्यात आलेलं आहे. असं कोण म्हटलं? अबू आझमी. नाही नाही. हो, मोहम्मद अझरुद्दीन भारताचा कॅप्टन होता. शमी तो आपला बॉलर आहे. का त्याच्यामुळं मला असं वाटतं ह्यांचा अभ्यास कमी आहे. मला हल्ली नवीन नावं ती माहीत नाहीत, पण आपल्या संघामध्ये कधीही जातीवाद झाला नाही. सगळ्या जाती धर्माचे चांगले खेळणारे उत्कृष्ट क्रिकेटर्स हे आपल्या टीममध्ये होते आणि म्हणूनच सांगितलं मुस्लिम समाजाच्याच अझरुद्दीननं आपल्या देशाच्या टीमचं नेतृत्व केलेलं आहे. हे देश आणि महाराष्ट्र विसरणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या फार गाठीभेटी वाढताना पाहायला मिळतात. काल एकत्र भेटले, आज परत भेटले, ही नववी भेट आहे. परिवर्तनाची नांदी पाहायला मिळते. आता परिवर्तनाची नांदी तुम्हीच म्हटलं तर परिवर्तन आम्ही आता बघतो कधी होतं ते. ठीक आहे, त्यांची भेट आहे, त्यांची मला वाटतं आज पत्रकार परिषद पण झाली कोणाची तरी, त्यांनी बाईट दिला. नाही मी सांगतो ना, ती घरगुती भेट होती किंवा काहीतरी घरचा समारंभ होता. राजसाहेबांच्या आईसाहेबांचा वाढदिवस होता. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काय राजकारण आणावं? ह्याच्यामध्ये मनसे राजकारण आणत नाही, युबीटी मात्र आणतं, एवढं नक्की आहे. सर, तुम्ही क्रिकेटची गोष्ट काढली, एमसीच्या निवडणूक आहेत, अनेक जण इच्छुक आहेत, तुम्ही देखील मेंबर आहात. काय म्हणजे काय तुम्ही लढवणार आहात? मुंबई नाही, सूत्र क्रिकेटची हलवणं एवढा मी अजिबात मोठा नाही. माझे काही सहकारी त्याच्यामध्ये सभासद आहेत. माझे मोठे बंधू देखील त्याच्यामध्ये वोटर आहेत. त्यांच्याबरोबर देखील एक चांगला संच आहे. त्याच्यामुळं ज्या काही असोसिएशनच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत त्या राजकारणाशी निगडीत नाहीत. आणि त्याच्यामध्ये पवारसाहेब आहेत, त्याच्यानंतर आशिषजी शेलार आहे, जितेंद्रजी आव्हाड आहेत, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा देखील मला सल्ला घ्यावा लागेल, मुख्यमंत्री देवेंद्रजींचा देखील सल्ला घ्यावा लागेल, कारण हे आहेत त्यांचा एक वेगळा ओरा या संपूर्ण निवडणुकीमध्ये चालतो. त्याच्यामुळे या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही कुठं जायचं हे आम्ही ठरवू. आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजची भेट झाल्याचं सुद्धा कळत आहे. याआधी सुद्धा अनेक बैठका पवार साहेबांसमोर फार मोठा पेच असणार आहे, कारण मी देखील पवार साहेबांची भेट घेतली आहे त्यांच्या अगोदर. आता सगळ्यात अगोदर जर भेटला त्याला जर न्याय देण्याची भूमिका MCAमध्ये झाली तर माझंच नाव असेल. असं जर ठरलं की पहिला पवार साहेबांना कोण भेटला त्यानं सुचवलेलं नाव, तर मग ते मी सांगितलेलंच नाव असेल. पण तशी वस्तुस्थिती नसते. शेवटी क्रिकेटमध्ये किंवा खेळामध्ये हे राजकारण बाजूला आम्ही ठेवतो. मी आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील काम करतो, मी अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये देखील काम करतो, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील काम करतो. पण हे सगळं करताना मी IPLमध्ये देखील काम करतो. पण हे सगळं करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी गणितं आहेत आणि त्याच्यामध्ये राजकारण कोणच हे करत नाहीत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की BCCIचे अध्यक्ष शरद पवार साहेब असताना आशिष शेलार साहेब हे कमिटीमध्ये होते. त्याच्यामुळे क्रिकेट किंवा खेळ आणि राजकारण याचं नातं असू नये. आता कबड्डीची देखील निवडणूक होते. आता कबड्डीच्या निवडणुकीमध्ये देखील मी अजितदादांना विनंती करणार आहे की मी देखील क्रिकेट खेळलो आहे, मी देखील डिस्ट्रिक्टमधनं क्रिकेट खेळलेलो आहे. त्याच्यामुळे मला आता कबड्डी खेळायची आहे. त्याच्यामुळे मला जर कबड्डी असोसिएशनमध्ये सामील करून घेतलं असं मी अजितदादांना देखील विनंती करणार आहे. तुम्ही म्हणाला की क्रिकेटमध्ये राजकारण असतं, मात्र या सगळ्या ज्या निवडणुका होतात त्याच्या बाजूचं कवच जर बघितलं तर सगळं राजकीय नेत्यांचं आहे. पक्षातीलच तुम्ही 2 नेते जर इच्छुक आहात त्या सगळ्या सर्कलमध्ये जाण्यासाठी, तर तसा संवाद पक्षामध्ये सुसंवाद आहे का? पक्ष आणि खेळ हे 2 गोष्टी आहेत.
खेळामध्ये कोण इच्छुक राहावं कोण इच्छुक राहू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ती वैयक्तिक ताकद असावी लागते. ती ताकद जर आमच्या उमेदवारामध्ये असेल तर आम्ही काय इच्छुक राहू नये, पण त्याच्यानंतर आम्ही बसून निर्णय घेऊ ना. तुम्ही मगाशी काय मला म्हटलं की सरनाईक साहेब आणि विहंगजी हे पवार साहेबांना भेटले, पण 4 लोक जे भेटले त्याच्यात सगळ्यात पहिला मी भेटलो. मग जर पहिल्याला आलेला काय ते आपण ज्याला म्हणतो पहिला आलेल्या माणसाला प्राधान्य, तर माझा क्रम लागतो. त्यामुळे सगळे आणि पवारसाहेबांचं त्यातलं योगदान मोठं आहे. म्हणून मी सांगितलं सगळ्यांचीच नावं घेतली की शिंदेसाहेब असतील, पवारसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, आशिषजी असतील, अजिंक्यजी असतील, सध्याचे अध्यक्ष, सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेऊ. पवार साहेबांकडून या प्राधान्याची अपेक्षा आहे का? अशी गोष्ट जर भेटून झाली, आनंदाची घडत असेल तर का असणार नाही, असणारच ना. हां, हा देखील महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीनं अतिशय ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेणं आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणं ही सरकारची प्रायोरिटी आहे. आणि त्याच पद्धतीनं स्वतः माननीय देवेंद्रजी आणि MSRDCचे चेअरमन आणि मंत्री स्वतः साहेब असल्यामुळं, एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळं त्याच्यावर नक्की मार्ग निघेल. आणि हा ड्रीम प्रोजेक्ट जसा समृद्धी महामार्ग पूर्ण झाला तसा शक्तीपीठ देखील पूर्ण होईल. हे बघा, राज ठाकरे ऐका ना, होप्सचा प्रश्न नाही. राज ठाकरे साहेबांची टीका करण्याची पद्धती वेगळी आहे, हे आपण बघितली असेल. ते वैयक्तिक पातळीवर येऊन घाणेरड्या पद्धतीने कधी टीका करत नाहीत. मिमेक्री करणं, हे बघा, ते स्वतः कलाकार आहेत, त्याच्यामुळे ते स्पॉन्टेनियसली त्यांच्याकडनं होतं. तर त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त टीका करण्याची काही आवश्यकता नाही. पण उलट जर बघितलं तर इतक्या घाणेरड्या पद्धतीनं टीका होते, बिलो दी बेल्ट जाऊन टीका होते, घाणेरड्या शिव्या घातल्या जातात, त्याला प्रत्युत्तर दिलंच जाणार ना. आणि राजसाहेबांनी तो स्टेटस मेंटेन केला आहे. राजकारण आज बघा ना, राजसाहेबांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. राजसाहेबांच्या असलेल्या पक्षातल्या लोकांशी देखील चांगले आहेत आणि राजसाहेबांकडनं पक्ष सोडून गेलेल्या लोकांशी देखील चांगले आहेत. जसं पवारसाहेबांच्या पक्षामध्ये मी काम करायचो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी सोडल्यानंतर आजही मी हक्कानं पवारसाहेबांकडे जाऊ शकतो. याला पॉलिटिकल संस्कार असं म्हणतात. आता काही लोक पक्ष सोडून गेल्यामुळं ते भारत पाकिस्तानसारखंच करतात, त्याच्यामुळे त्याला काय करणार. त्याच्यामुळे ती टीका होते. त्यांनी देखील एवढं खिलाडू वृत्तीनं जर घेतलं असतं की मेजॉरिटीमुळे एकनाथ शिंदेसाहेब तिथं गेले, उठाव केला, हे जर त्यांनी मान्य केलं असतं तर आमच्याकडनं पण टीका झाली नसती. त्यामुळे राजसाहेबांची टीका ही त्यांच्या स्टाईलमध्ये असते, पण अशी घाणेरडी टीका राजसाहेब कधी करत नाहीत. छगन भुजबळ हे भाषणामध्ये असे म्हणाले होते की गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार हे धनंजय मुंडे, तर त्याला आता प्रकाश महाजन हे बोलले की खरी वारसदार ही पंकजा मुंडे. कुठेतरी आता वारसदारवर एक राजकारण सुरू झालेलं आहे. माझी विनंती आपल्याला अशी आहे की कोणाच्या घरातला कोण वारसदार आहे हे ठरवण्याचे अधिकार मला 100% दिलेले नाहीत. त्याच्यावर मी काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही. वारसदार विचारांचा असतो आणि वारसदार हा घराण्याचा असतो. आता आमच्याकडे जर बघितलं तर शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहेत, प्रॉपर्टीचे नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या घरातला वारसदार कोण आणि विचाराचा वारसदार कोण आहे हे बोलण्याचा अधिकार मला माहीत नाही, पण शिवसेनेचा आहे. कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेब वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातात. फडणवीसांना शिंदे आणि अजितदादा यांचा पक्ष फोडायचा आहे असं संजय राऊतांनी आरोप केला. कुठचं भाकीत ठरलंय मी सांगतोय का? कुठचंही मी तर असं म्हणतो की हे मंडळी बोलत राहिले की आमची महायुतीची मतं वाढतात दर दिवशी, आणि त्यांनी तो अजेंडा जो घेतला आहे तो चांगला आहे. त्या अजेंड्यावर त्यांच्या काय असतं, शिंदेसाहेबांवर टीका करणं, देवेंद्रजींवर टीका करणं, काय काय बोलणं. ते बोलले की आमची हजारो मतं दर दिवशी वाढतात, त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं, आम्ही त्याचा मनोरंजन म्हणून आस्वाद घेत राहतो. बोलो विचारा. सर ये सरफराज को लेकर महायुति को भूमिका क्या है स्थानीय नगर निगम और महानगर पालिका को लेकर
क्योंकि मुंबई में तो अलायंस होने के संकेत है, लेकिन ठाणे, कल्याण और कोकण के इलाके में या बाकी जगह पर क्या नहीं, इसमें जो माननीय एकनाथ शिंदे साहब का आदेश हम सब लोगों को है एक पार्टी लीडर करके, वो यही है कि वहाँ युति करके गठबंधन करके ही आगे जाना है। इसलिए माननीय एकनाथ शिंदे साहब ने बार बार यही कहा है कि पंचायत से लेके बीएमसी तक गठबंधन करके ही हम इलेक्शन को आगे जाएंगे। उसमें बीजेपी, हम और अजीत दादा की अलायंस और हमारे मित्र पक्ष इकट्ठा रहेंगे। और मैं दावे के साथ कह सकता हूँ कि महायुति का ही भगवा हर एक स्थानिक स्वराज्य संस्था पे लहराएगा, ये हमारा ठाम दावा है। कांग्रेस ने ये कहा है कि मुख्यमंत्री ये अगर कहते हैं कि 2029 तक मैं महाराष्ट्र में रहूंगा, सीएम रहूंगा, दिल्ली भी दूर है, तो इसका मतलब उन्होंने एकनाथ शिंदे जी या उनके पार्टी के नेता या उनके वरिष्ठों को ये मैसेज दिया है कि मैं यहीं पे रहूंगा, कोई मेरी कुर्सी पर नजर ना डाले। नहीं, एक तो ऐसा रहता है कि हर एक पार्टी के कार्यकर्ता को ऐसा लगता है कि उनका जो खुद लीडर है वो मुख्यमंत्री बन जाए। अभी देवेंद्र जी ने ये कहने के बाद उसके ऊपर हमारी पार्टी को लेकर हमने बयानबाजी करना अच्छी बात नहीं है, लेकिन हमको 100% यही लगेगा कि हमारे जो नेता है एकनाथ शिंदे साहब वो सीएम बनने चाहिए, और यही हमारी शुभकामनाएं उनके साथ रहेंगी। अभी देवेंद्र जी क्या बोले उसके ऊपर हमने बोलना ही उचित नहीं है। अबू आदमी ये करे कि ना वो राज ठाकरे के साथ जाना चाहेंगे, ना उद्धव ठाकरे के साथ जाना चाहेंगे, ना कांग्रेस के साथ जाना चाहेंगे, तीनों की जो है उनके साथ वो नहीं जाएंगे, दूरी बनाकर रखेंगे। नहीं, एक तो आपने देखा रहेगा कि एमपी के इलेक्शन में जो फेक नैरेटिव सेट किया गया था माइनॉरिटी के बारे में, वो अभी मुस्लिम जो हमारे बांधव है, जो हमारे बहना है, उनको पता चला है कैसा फेक नैरेटिव सेट किया गया था। उनके मतों का राजकारण करके, पॉलिटिक्स करके सिर्फ सूजन आ गई है इन लोगों के ऊपर। ये अभी अबू आजमी साहब को मेरे ख्याल से पता चला रहेगा, इसलिए उन्होंने नहीं बोला है। फडणवीस हे 2019 पर्यंत स्वतः राखल्याचं नाव सांगतात. सर, हिंदी में ये क्रिकेट को लेकर काफी विवाद शुरू है। एमआईएम और अबू आदमी कहते हैं कि मुस्लिम लेकर के उनको नहीं, ये मैं क्रिकेट से जुड़ा हुआ एक कार्यकर्ता हूँ। मेरे ख्याल से आपने ये भी देखा है कि अपने भारत के टीम का जो नेतृत्व कर रहा था वो मोहम्मद अजहरुद्दीन भी था। तो ये ऐसी जात पात धर्म ये क्रिकेट में नहीं आता। जिसके पास टैलेंट है, जिसका परफॉर्मेंस शीट अच्छा रहता है, जिसका परफॉर्मेंस अगर बॉलर रहे, बैट्समैन रहे, फील्डर रहे अच्छा रहता है, उसको ये एंट्री दी जाती है। जो अपोजिशन है महाविकास आघाड़ी, उनमें कहीं ना कहीं लोकल बॉडीज चुनाव को लेकर दरार दिखाई दे रही है। कांग्रेस के जो लोकल नेता है, मुंबई कांग्रेस के जो नेता या दूसरे, वो कह रहे कि हम अकेले के बलबूते पे चुनाव लड़ेंगे। समाजवादी पार्टी अलग होने की बात कर रही, तो आपको क्या लगता है? नहीं, अभी देखो ना, कांग्रेस वालों को एक सवाल मेरे ख्याल से आगे जाके राज साहब पूछेंगे कि स्वतंत्रवीर सावर जी को आप गालियां क्यों देते हो। वैसे कांग्रेस वाले भी राज साहब को एक सवाल पूछेंगे या उद्धव जी को एक सवाल पूछेंगे कि जो मुस्लिम है या अमराठी लोग हैं उनको मारना, उनके ऊपर अन्याय करना, इसका रीज़न क्या है, इसका जवाब क्या है। ये तो होगा ना अलायंस करते वक्त, तब देखेंगे पक्का क्या होने वाला है वो। बीजेपी और शिवसेना में स्थानीय कुछ जगहों पर नेता झगड़ रहे, धनगेकर हो या फिर गणेश नाइक हो, ऐसा क्यों हो रहा है? मतलब एक दूसरे के खिलाफ इतनी टीका? नहीं, सबने संयम से लेना चाहिए, क्योंकि अपनी जो लीडरशिप है, यानी शिंदे साहब है, देवेंद्र जी है, उनको कोई भी तकलीफ नहीं हो, यही हमारा बिहेवियर होना चाहिए। इसलिए मैंने ये कहा कि अगर धनगेकर साहब को जाके मिलना है तो मैं शिंदे साहब के साथ बात करके उनको भी मिलने जाऊंगा, लेकिन अलायंस में बाधा निर्माण हो ऐसा कोई भी वक्तव्य नहीं होना चाहिए। इससे मैं 100% सहमत हूँ। ठाकरे ब्रदर्स की मुलाकातें काफी बढ़ गई है, आए दिन रोजाना मुलाकातें हो रही है, कल भी हुई है। उस मुलाकातों को आप कैसे देखिए? क्योंकि नहीं, उनके ही प्रवक्ता ने जहाँ मेरे ख्याल से डिक्लेयर किया है कि वो जो उनकी भेंट थी, यहाँ विजिट थी उनकी राज साहब के घर में, वो राज साहब की माँ साहब जो है उनका बर्थडे था, इसलिए वो गए थे। वो उससे राजनीति से जुड़ना अच्छा नहीं। एक मौका नहीं है, लेकिन बार बार ऐसे मौके पर वो मिल रहे हैं। नहीं, आप ही उद्धव ठाकरे की पार्टी उसको आपने कहा कि पॉलिटिक्स से मतलब इसका राजनीतिक फायदा वो लेना चाहती है। नहीं, यूबीटी बार बार उनको कह रही है कि हमारे साथ अलायंस करो, अलायंस करो, अलायंस करो, अलायंस करो। तो वो देखेंगे ना अलायंस करना है नहीं करना है, राज साहब सोच लेंगे। लेकिन कल की जो विजिट थी वो मेरे ख्याल से वो
उनकी फैमिली विजिट थी। राहुल साहब, एक राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आ रहे हैं। शिवसेना जो है, एकनाथ शिंदे की शिवसेना जो है, वो मराठी वोटर के ऊपर बनी बनी, जैसे बाळासाहेब ठाकरे का जो ये विचार है। अगर दो ठाकरे बंधु इकट्ठा आते हैं तो एकनाथ शिंदे की जो शिवसेना है उसको डैमेज हो सकता है, ऐसी बातें भी सामने आ रही है। तो कैसे रणनीति? मैंने परसों एक चैनल पे जो आप मुलाकात लेते हो स्पॉन्टेनियस मुलाकात देखी, एक चैनल ने ली हुई थी, अभी वो चैनल का नाम मुझको पता नहीं है, लेकिन चैनल ने ली थी शिवाजी पार्क के लोगों की कि ये अलायंस अच्छी है, ये अलायंस अच्छी नहीं है, आप जो दीपोत्सव देखने आए हैं वो आशीर्वाद देने आए हैं या देखने आए हैं। तो एक वहाँ के जो ज्येष्ठ नागरिक थे उन्होंने जो बयान दिया है उसमें ही सब आया है कि ये मुंबई में महायुति का ही भगवा लहराएगा। उन्होंने वोट जो है वो एकनाथ शिंदे की नहीं, मराठी ज्येष्ठ नागरिक ने ही बोला है कि हम दीपोत्सव देखने के लिए आए हैं, दोनों इकट्ठा आने के बाद वोटिंग करने के लिए नहीं आए हैं। हम जिसको वोटिंग करने वाले हैं हमको मालूम पता है हम किससे वोटिंग करें, लेकिन हम इनको नहीं करेंगे। ये शिवाजी पार्क के लोगों का ही कहना है, मेरा कहना नाही आहे। सामंत साहेब, जवळपास ठाकरे बंधूंची ही 8वी ते 9वी भेट आहे, पण बीएमसी निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये ठाकरे बंधू एकत्रीकरण किंवा मनोमिलनाच्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम नाही झालेल्या आहेत, त्यांची अजूनही युतीची घोषणा होऊ शकली नाही। काय वाटतं, महाविकास आघाडीमधला मतभेद याला याचं उत्तर मी वारंवार दिलेलं आहे। कुणीही किती एकत्र जरी आलं तरी पंचायत समितीपासून बीएमसीच्या महानगरपालिकेपर्यंत महायुतीचाच भगवा फडकणार आहे। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, परंतु काँग्रेसची भूमिका घेतली आहे का मनसेबरोबर आम्ही जाणार नाही अशी का त्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। नाही, याच्यामध्ये आपण थोडं अजून थांबलेलं बरं राहील। अजून जागा वाटप आहे, याच्यानंतर अजून काही मुद्दे येणार आहेत। एक लक्षात घ्या, आमच्या युतीमध्ये आमच्या तिन्ही नेत्यांची मानसिकता जी आहे ही सकारात्मक मानसिकता आहे। ही देशाला, राज्याला, मुंबईला सकारात्मक दृष्ट्या विकासाकडे नेणारी मानसिकता आहे। आणि ह्यांचं कसं आहे बघा, ह्यांचं नकारात्मक आहे, ह्याला होऊ देणार नाही, ह्याला पाडणार, ह्याला झोपवणार, त्याला घुसवणार, ह्याच्या पलीकडे यांच्याकडे काहीच नाही। त्यामुळे अजून पुलाखालून भरपूर पाणी जायचं आहे। आपण थोडं वाट बघू, वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहू। तुम्हीच उत्तर आम्हाला द्याल की नक्की काय झालंय। फडणवीस 2029 पर्यंत राहण्याची भूमिका मांडताय, आपलं राज्य राजकारण सध्या राहील, केंद्रात ते जाणार नाही, तेच प्रश्न आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब हे भाजपाचे एक देशातले फार मोठे नेते आहेत, राज्याचे ते मंत्री आहेत। त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी एखादं त्यांच्या बाबतीतलं वक्तव्य केल्यानंतर मित्रपक्षाच्या मंत्र्यांना त्याच्यावर उत्तर देणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। पण शेवटी मित्रपक्षामध्ये काम करत असताना शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मला काय वाटतं, तर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे, भविष्यामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही प्रामाणिकपणाची कार्यकर्त्याची भूमिका असते। पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देवेंद्रजींनी मांडलेला जो मुद्दा आहे त्याच्यावर मी बोलणं एवढा मोठा नाही, त्याची उत्तरं तेच देऊ शकतात किंवा त्यांची केंद्रीय नेतृत्व देऊ शकतात। दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा।